शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ती. कार्यक्रमाचं लेखन केलं आहे पल्लवी सपकाळे यांनी. निवेदन स्नेहल ठाकरे आणि पल्लवी सपकाळे यांचं आहे. ध्वनिमुद्रण सहाय्य आकाश अटाळकर यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. हे गस, कशा आहात? छान ना? हो, छानच राहा. कारण आपलं छान असणं नसणं आपल्याच हातात. संपूर्ण जगाची चिंता ही आपण करायची, पण आपली काळजी कोणी घ्यायची? हो, ती पण आपणच घ्यायची. खूप अपेक्षा करतो आपण घरच्यांकडून, लोकांकडून, आणि त्या पूर्ण झाल्या नाही की मग होतो आपला अपेक्षाभंग. मग स्वतःला त्रास, त्रागा आणि आपलीच आपल्यावर चिडचिड. त्याचे परिणाम काय? तर शारीरिक, मानसिक आजार. अरे काय गरज आहे कोणी विचारावं कशी आहेस? घ्या ना स्वतःच्या गोळ्या स्वतः, स्वतःची काळजी स्वतः, जगा स्वतःसाठी. नाहीतर कसं होईल ना? मरताना वाटलं आयुष्य उगीचच वाहून गेलं. मरताना वाटलं आयुष्य उगीचच वाहून गेलं. मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं. सखींनो, आजच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात मी पल्लवी आणि मी स्नेहल आपल्या सर्व सखींचे खूप खूप स्वागत करतो. मैत्रिणींनो, स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच अगदी ऋषी मुनींच्या काळात स्त्रिया फार स्वतंत्र जीवन जगत होत्या. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या स्त्रिया त्या काळीही साक्षरच होत्या. त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य होतं. पण पुढच्या काळात सुलतानी आक्रमणांमुळे आपल्या देशातील स्त्रिया पडद्याआड गेल्यात. यवन सैनिक स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकत. याचाच परिणाम त्यांना शिक्षण किंवा व्यवहारी जगापासून वंचित राहावे लागले. चूल आणि मूल यातच त्यांचे विश्व गुरफटले गेले. बाहेरील जगाशी संपर्कही बंद झाला. पुढे शिवाजी महाराजांनी त्यांना आदराची वागणूक दिली. शत्रू स्त्रियांनाही साडी चोळी देऊन त्यांचा आदर सत्कार केला. सखींनो, आपल्याला ते 4 ओळी आठवत असतील ना? अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. तर इतकेच नाही तर मगरूर पाटलाने स्त्रीवर हात टाकल्याचे समजताच हातांची खांडोळी करण्याचा हुकूम राजांनी सोडला. पुढे राजस्त्रिया गादीवर बसून राज्यकारभारही करू लागल्या. तारा राणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांनी युद्धकौशल्य आत्मसात करून गनिमाला इंगा दाखविला. पेशवाईतही स्त्रियांना मानाची वागणूक मिळाली होती. श्रोतेहो, पुढे समाजसुधारकांनी स्त्री शिक्षण आणि त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर चांगलाच प्रकाश टाकला. त्यांना साक्षर करण्याचा विडा उचलला ज्योतिराव फुल्यांनी. आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करून स्त्रियांना साक्षर केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात आनंदीबाई जोशी, रमाबाई टिळक, ताराबाई शिंदे तर सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई यांनी साक्षरतेचे धडे घेऊन देशाच्या स्वातंत्र्याला हातभार लावला. घराच्या 4 भिंतीत अडकलेली स्त्री पडद्याबाहेरच्या जगात प्रवेशिली. तिची वैचारिक क्षमताही सुधारली. परंतु आजही परिस्थिती जैसे थे आहे. उंच आकाशात भरारी मारणाऱ्या स्त्रीला तुझी जागा पायताणाजवळ आहे म्हणून हिणवले जाते. तसल्ला ग्राह्य न धरता तू स्वयंपाकघराचे पहा, बाहेरच्या व्यवहारात नाक खुपसू नको असे बोलून खच्चीकरण केले जाते. हे आजही आहे. सखींनो, आपण ऐकत आहोत महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ती. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूपदा महिलांवर अत्याचार केला जातात. अजून पण हुंडाबळी, त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार, लहान वयात होणारे लग्न, ह्या खूपशे प्रॉब्लेम्सला आजही महिला म्हणजे फेस करत आहेत. तेव्हा ह्या विषयी म्हणजे आपण आलो आहोत आता भरोसा सेल अमरावती शहर येथे, आणि त्या विषयी आपल्याला सांगणार आहेत
या सेलच्या मुख्य पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे मॅडम. तेव्हा मी मॅडमला विनंती करते की त्यांनी मॅम आपल्या सेलमध्ये काय काय चालतं नेमकं आणि कोणकोणत्या महिला आपल्याकडे कंप्लेंट घेऊन येतात याविषयी थोडीफार माहिती सांगावी. धन्यवाद मॅडम. मी महिला सेल किंवा भरोसा सेल येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तर ज्या पण महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी जावं लागतं, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये जर पती आणि त्यांच्या पतीच्या नातेवाईकांकडून जर महिलेला होणारा त्रास आहे, पती जर दारू पिऊन मारहाण करत असेल किंवा संशय घेऊन मारहाण करत असेल किंवा तिचे नातेवाईक पैशाची मागणी हुंड्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणास्तव जर त्या महिलेचा शारीरिक किंवा आर्थिक किंवा मानसिक छळ करत असतील, तर अशा वेळी ती महिला पोलीस स्टेशनला जाते आणि तिथे आपली तक्रार नोंदवते. ही जी तक्रार असते ही च्या ठिकाणी ते लिहून घेतात कोऱ्या कागदावर आणि ती पोलीस स्टेशनमधून तक्रार ती माझ्याकडे भरोसा सेलला फॉरवर्ड होते. भरोसा सेलला आपण काय करतो, महिलेला आणि तिच्या पतीला आणि वेळप्रसंगी सासू सासऱ्यांना जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांना आपण इथे माझ्या कक्षाला बोलवून घेतो आणि त्यांना समुपदेशन किंवा काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो. नवरा बायको ज्यांना आपण समोर बोलवतो त्यांच्या काय वाद नेमके आहेत, काय एकमेकांच्याकडून त्यांच्या अपेक्षा आहे, कुणाचं जे एकमेकांना त्रास होतोय, अशा बाबतीत आपण तिथे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे माझे पोलीस कर्मचारी आणि महिला आहेत त्या काउन्सिलिंग करतात. एक आपल्याकडे प्रायव्हेट काउन्सिलर आहेत त्या देखील काउन्सिलिंग करतात आणि अशा पद्धतीने आम्ही ते नवरा बायकोंना बोलतं करायचा प्रयत्न करतो आणि त्यांची या अडीअडचणी आहेत, त्यांचे जे काही वादाचे मुद्दे आहेत त्यांचं निराकरण काम आपण इथे करत असतो. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की जवळपास 50 ते 60% नवरा बायकोंमध्ये समझोता घडून येतो. प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्रकरणामध्ये आम्ही 3 ते 4 सेटिंग देतो 15-15 दिवसाच्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने आणि त्यानुसार मग बरेचदा त्यांचा समझोता घडून येतो. जर समझोता घडून येत नसेल, नवरा खूपच जास्त व्यसनी असेल किंवा महिलेला खूप अतिशय त्रास आहे, मारहाण करतोय, फिजिकल अब्यूज आहे, सर्व गोष्टी जर अशा असतील तर मग त्यावेळी तो समझोता होत नाही. त्यावेळी महिलेची मागणी असते की गुन्हाच दाखल झाला पाहिजे. मग आपण त्यावेळी काय करतो की महिलेला पुन्हा पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करतो की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घ्या आणि त्या पद्धतीने मग इथे IPCची सेक्शन होतं 498 त्यानुसार जुन्या कायद्यानुसार तो गुन्हा तिथे दाखल होतो आणि BNS 85 असा तो गुन्हा तिथे दाखल होतो. त्यानंतर भरोसा सेलला आपण हे पण करतो की जर एखाद्या महिलेला पोटगी पाहिजे, तिला त्रास आहे, मुलांचा जे कस्टडी हवी आहे, म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा जो आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या महिलेला फॉरवर्ड करतो प्रोटेक्शन ऑफिसरकडे. हा जो महिला व बालकल्याण प्रोटेक्शन ऑफिसर असतो, तर त्या महिलेला अर्जंटली मला राहायसाठी ठिकाण नाही आहे, मला त्याच घरात राहायची म्हणजे राईट टू रेसिडेन्स किंवा माझ्या मुलं काढून घेतले तर राईट टू कस्टडी किंवा मला खाण्यापिण्याला माझ्या उदरनिर्वाहाला काहीच पैसे नाहीत, खावटीचा अधिकार, यासाठी आपण त्या महिलेला सांगतो की तुम्ही प्रोटेक्शन ऑफिसर आपल्याकडे दर मंगळवारी प्रोटेक्शन ऑफिसर आपल्या ऑफिसला येतात आणि या महिलेला आपण त्यांच्याकडे फॉरवर्ड करत असतो. तिसरं आपण असं करतो की जर एखादी महिला आहे तिला राहायचंच नाही आहे आणि गुन्हाही दाखल करायचा नाही, तिला पाहिजे की कोर्टातून मला घटस्फोट यांनी दिला पाहिजे, मी बिलकुल आता हा त्रास सहन करू शकत नाही, पण गुन्हा वगैरे दाखल करून आणि त्या लेंदी प्रोसिजरमध्ये मला पडायचं नाही आहे, पण माझ्याकडे पैसे सुद्धा नाही आहे आणि मी कुणाची कायदेशीर जी काही वकील आपल्याला मदत हवी आहे, ज्याला फ्री लिगल एड आपण म्हणतो, तर अशा वेळी आपण त्या महिलेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे फॉरवर्ड करतो की या व्यक्तीला तुम्ही त्या पद्धतीचं लिगल असिस्टन्स द्या. आपल्याकडे विधी सेवा प्राधिकरणचे जे ज्युनियर्स आहेत ते आपल्याकडे प्रोबेशनर्स आहेत, 8-8 दिवस त्यांची आपल्याकडे ड्युटी लागत असते आणि त्या हिशोबाने मग आपण त्यांना तिथे पण फॉरवर्ड करतो, ते कायदेशीर सल्ला मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. दुसरं एक आणखीन असं आहे की जर ती महिला तिला वाटत असेल की मला मेडिकल असिस्टन्सची गरज आहे किंवा सायकोलॉजिकल असिस्टन्सची गरज आहे किंवा त्या पद्धतीच्या प्रेशरमध्ये, एन्झायटीमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये ती जर महिला असेल तर मग आपण ज्याला आपण म्हणून काउन्सिलर म्हणा किंवा मानसोपचार तज्ज्ञ म्हणा, तर त्यांचे सुद्धा आपल्याकडे कॉन्टॅक्ट्स असतात. जर तिला तशी गरज असली तर आपण त्या पद्धतीने तिला तिथे पण फॉरवर्ड करतो आणि त्या पद्धतीने त्या महिलेचं पूर्णपणे जे समस्यांचं निराकरण करून घेण्याचं काम आपण या भरोसा सेलला किंवा महिला सेलला करत असतो.
सेकंडली आणखीन दुसरं एक काम माझ्याकडे असं आहे की जे दामिनी पथक महिला सेल किंवा भरोसा सेल अंतर्गत येते. दामिनी पथकचं हे काम आहे की 10 टू व्हीलर्सवरती आपल्या 20 महिला सतत पेट्रोलिंग करत असतात पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये. जिथे कुठे चिडीमारी होत असेल, छेडखानी सारखे प्रकार होत असतील, किंवा जिथे शाळा सुटण्याच्या वेळी किंवा कॉलेज सुटण्याच्या वेळी तिथे टार्गेट मुलं जर उभं राहून मुलींना टॉन्टिंग करत असतील किंवा स्टॉकिंग करत असतील, तर अशा वेळी या ज्या दामिनी पथकच्या महिला असतात त्यांना हटकण्याचं काम, त्यांना प्रतिबंध करण्याचं काम करत असतात. गर्दीच्या ठिकाणी असेल किंवा निर्जन ठिकाणी असेल, एखाद्या ठिकाणी आपली मुलगी चालली आहे किंवा महिला चालली आहे आणि तिथे मग अशा पद्धतीचं टोळकं फिरतंय, तर त्यांच्यावर प्रतिबंध करण्याचं सुद्धा कार्य आपल्या दामिनी पथकामार्फत आपण करतो. तसं तर पोलिसांचा 112 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, म्हणजे डायल 112 हा आपला 24/7 कार्यरत असलेला हेल्पलाईन क्रमांक आहे. तर आपण जिथे कुठे आपल्याला असं वाटलं की आपण संकटात आहोत किंवा आपल्याला पोलीसच्या मदतीची गरज आहे, तर आपण हा 112वर जर का कॉल केलात तर 112चं काम असं चालतं की आपलं लोकेशन त्यांना कळतं, तुमचा पत्ता जिथे तुम्ही हजर आहात ते तुमचं लोकेशन त्यांना लक्षात येतं आणि त्या परिसरात जी काही पेट्रोलिंग व्हॅन असेल, चाहे दामिनी पेट्रोलिंग व्हॅन असेल आपली किंवा मग दामिनीच्या महिला असतील किंवा इतर कुठली पण CR व्हॅन असेल, ज्या पण पेट्रोलिंग व्हॅन तुमच्या सर्वात जवळ असतील त्यांना तो मेसेज जातो आणि ते तुम्हाला तिथे मदत करायला, सुरक्षा प्रदान करायला लगेच पोहोचतात. त्यामुळे इट कॅन बी दामिनी और इट कॅन बी CR व्हॅन, कुणी पण येईल पण तुमची तिथे मदत करेल, तुम्हाला त्या संकटातून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. अशा पद्धतीने 112 ही जी हेल्पलाईन आहे ती सदैव आपल्यासाठी आहे. महिला असतील किंवा पुरुष जरी असतील, ज्यांना कुणाला किंवा सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना ती मदत आपण 112च्या अनुषंगाने करत असतो. धन्यवाद मॅडम. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजही महिला संकटात आहेत, पण त्याचसोबत त्यांना मदत करणाऱ्या बऱ्याचशा यंत्रणा देखील आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि जे मॅडमनी सुरुवातीला म्हटलं की सुरुवातीला तर कुटुंब जोडण्याचाच ते प्रयत्न करतात, कारण नेहमी असं असतं की तोडण्यापेक्षा जोडणं हे जास्त महत्त्वाचं असतं. परंतु त्यातही जर अडचणी असतील तर ते देखील सॉल्व करायचा प्रयत्न भरोसा सेल करत असते. तर मॅडम, आपण आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो, ही एक बाजू असली तरी आज संगणक युगात मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हर एक क्षेत्रात काम करताना दिसून येतात. त्यांच्या पंखात खूप बळ एकवटलेलं आहे. दडपशाहीला न जुमानता हम भी कुछ कम नहीं हे सिद्ध करत आहे. सगळ्या क्षेत्रात ती हिरहिरीने भाग घेतेच असं नाही, तर ती जिंकतेच. स्वतःची जबाबदारी स्वतः घेते. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी गगनाला हात टेकण्याचे धाडस केले. विज्ञान क्षेत्रात या युगातल्या मुलींना जीवनवाटा उंचवण्याचे धाडस दिले. संशोधिका, लेखिका, कवयित्री बनून आपल्या तलवाररूपी लेखणीने शब्दांचे वार केले. पायलट, मोटर वुमन देखील त्या बनल्या. याही पुढे सांगायचं झालं तर पुलवामामध्ये निष्पाप जवानांवर बॉम्बस्फोट करणारे आतंकवाद्याचे अड्डे नष्ट करून अग्रेसर असणारी धडाडीची एअरक्राफ्ट पायलटने शौर्याची कमाल करून पुरुषांच्या मक्तेदारीला छेद दिला आहे. परंतु एक बाजू जर बघितली तर आजही स्त्रियांना अत्याचारांना बळी पडावं लागतं. बंड करणारी मुलगी आगाऊ म्हणून गणली जाते. काही वेळेस ती कोंडून ठेवणे यासारखे अमानुष प्रकार केले जातात. परंतु आधुनिक स्त्री ही पूर्वीसारखी अत्याचार सहन करत नाही. सखींनो, आजच्या युगात आपल्याला खूप नवनवीन संधी मिळालेल्या आहेत. खूप गोष्टीमध्ये आपण डेव्हलपमेंट केलेली आहे, परंतु आजही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे खूपशा गोष्टींना आजही महिलांना फेस करावं लागतं. तर हे करत असताना त्यापासून आपल्याला एक प्रोटेक्शन मिळावं यासाठी खूप कायदे आपल्याकडे आहेत. तर या कायद्यांविषयी माहिती देण्याकरिता मी लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर वर्षा देशमुख मॅम यांना विनंती करते. थँक्यू सो मच पल्लवी. सर्वात पहिले सर्व माझ्या भगिनींना, माझ्या सख्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिन म्हटलं की अख्ख्या जगामध्ये त्यांच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सक्रिय होतात. पण मला वाटतं सगळ्यात मोठं म्हणजे महिला सुरक्षा हा भारतातला आता सगळ्यात मोठा पहिला, म्हणजे बालिका असो किंवा महिला असो, सगळ्यात सुरक्षितता आणि समानता ह्या दोन गोष्टींचा
खूप मोठं आव्हान हे आमच्या समाजापुढे आहे. जरी आपण महिला दिन साजरा करत असला तरी मला वाटतं आपल्या संविधानाने जे 78 वर्ष आपल्याला आता झालेले आहेत, तर राईट टू इक्वालिटी, राईट टू डिग्निटी, सेम अपॉर्च्युनिटी म्हणजे समान संधी, समानता, प्रतिष्ठेने जगण्याचा जो कायदा आहे, शिवाय आर्टिकल म्हणजेच अनुच्छेद 21 जो आहे ए, त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 आला. म्हणजे आता जवळजवळ इतके 2 डिकेड्स नंतरसुद्धाही, दशकांनंतरसुद्धा आपल्याला असं जाणवतं की हिंसाचार थांबलेत का? नाही. कारण आपल्याकडे मानसिकता बदललेली नाही आहे. खरं म्हटलं तर हा कायदा इतका पुढे जाऊन महिलांचं सुरक्षा करतं की इवन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर का तुम्ही असाल तर त्या महिलेला सुद्धा मेंटेनन्सचा हक्क आहे असा हा कायदा म्हणतो. म्हणजे शेवटी काय, महिलांना सुद्धा खरं म्हटलं तर आता लिव्ह इन रिलेशनशिप आजकाल हे पाश्चिमात्यभूत किंवा सोशल मीडियामुळे हे अतिशय बोकाळलेलं आहे. सरोगसी पण एक असं साधन झालेलं आहे की सरोगसीच्या नावाखाली महिलांचं एक्सप्लॉयटेशन होतं. मग आता ते पण कायदे अतिशय कडक झालेले आहेत. आपल्याकडे कमर्शियल सरोगसी ही बॅन झालेली आहे. आणि अल्ट्रुइस्टिक सरोगसी म्हणजे की तुमच्या नात्यामधले आहेत आणि आता त्याच्या प्रेमाच्या अभावी चला माझ्या बहिणीला, माझ्या मावशीला मूलबाळ होत नाही, तर मी माझे स्त्रीबीज आहेत ते मी तिला देते आणि मग ती सरोगसी मान्य आहे. पण कमर्शियल सरोगसी ही आपल्या इथे अलाउड नाही आहे. तर महिलांच्या अशा शोषणाचे असे त्याच्या विरुद्ध असे बरेच कायदे झालेले आहे. जसं आता आपण म्हणतो पॉश ॲक्ट, म्हणजेच लैंगिक छळापासून. कारण आता कसं आहे की राईट टू वर्क हे जरी संविधानाने दिलं आहे की काम करायचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्कांमध्ये येतो. आणि आता प्रत्येक महिलेला काय घरामध्ये बसून कम्फर्ट झोनमध्ये राहण्यात तिला आनंदच आहे. पण आता महागाई वगैरे इतकी वाढलेली आहे की दोघांनाही काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून ती बाहेर पडते. आणि बाहेर पडल्यानंतर जर का तिला तिथे सुरक्षित वातावरण नसेल आणि जर का आपल्या इथली मानसिकता बदलेली नाही की महिलेकडे बघायचा दृष्टिकोन हा त्यांचा वेगळाच असतो. आणि मग अशा ह्याच्यातून बहुतेक करून जो बॉसेस आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या खालच्या पदावरती असलेल्या महिलांचं शोषण हे खूप होताना पाहतो. हा पॉश ॲक्ट तर इतका आहे की तो सगळ्या ज्याही प्राधिकरणामध्ये, ज्याही आस्थापनामध्ये जर का 10 किंवा 10पेक्षा जास्त महिला असतील तर तिथे असं हे मेकॅनिझम, ही यंत्रणा पाहिजे की जेणेकरून महिला तिच्या शोषणाविरुद्ध, तिच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकेल. त्याच्यानंतर आपण डावरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणतो. आताच एक पुण्यातील अतिशय सधन अशा कुटुंबामध्ये XYZ, कारण नावं नाही घेतात पण आता ते मीडियानी सगळ्यांनी सांगितलंच होतं, ते त्या मुलीला त्यांनी फॉर्च्युनर गाडी तिच्या हुंड्यामध्ये मोठं थाटामाटात, आणि दोघंही अतिशय सधन कुटुंबातले होते, तरीसुद्धा तुझ्या माहेरून पैसे आण, माहेरून सारखं हे आण, हा हुंड्याचाच प्रकार झाला ना. हे म्हणजे बघा तुम्ही 1961 साली किंवा हे डावरी प्रोहिबिशन ॲक्ट वगैरे झाले. सतीबीतीचे कायदे तर राजाराम मोहन राय असताना 1923 झालेले आहेत. परंतु आजही रूपकवरसारखी बाई राजस्थानमध्ये जाळल्या जाते. बालविवाह तर तिथे अगदी सर्रास चालतो तिथे. मुळात म्हणजे जे भावरी देवीची जी कथा आहे आणि ज्याच्यामुळे जो विशाखा आणि पुढे नंतर मग आपल्याला प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट 2013 आला, तो मुळात त्या भावरी देवीमुळेच आला की तिने बालकल्याण विभागात ती काम करत होती आणि बालविवाह थांबवायला तिथे गेली. आणि तिथे ते उच्चभ्रू समाजाचे जे लोक होते त्यांना वाटलं की ही काय 2 कवडीची बाई आणि इथे येऊन तिने समाजापुढे आमचं नाक कापलं, आता हिला अद्दल घडवली पाहिजे. आणि सोकाळ स्वतःला पुरुष समजणारे लोक लगेच बलात्कार करतात.
आणि सामूहिक बलात्कार आणि जे काही खच्चीकरण करायचं त्या महिलेचं. आणि ते इतकं भयानक होतं की तिथे पोलीस मॅनेज होते, सगळेजण मॅनेज होते, तिची तक्रार कोणी घेतलीच नाही. मग शेवटी विशाखा हे NGO आहे, ह्यांनी बीजिंगची जी विमेन कॉन्फरन्स होती तिथे त्यांनी सांगितलं की भारतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रोटेक्शनसाठी कुठले कायदेच नाही आहेत. आणि मग तेव्हा विशाखाच्या डायरेक्शन्स ज्या आल्या, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1998ची केस आहे आणि ती केस झाली 94, म्हणजे जवळजवळ 2 दशकं त्या महिलेला प्रतीक्षा करावी लागली. इवन आपण पाहतो की 2000 दामिनीची निर्भयाची जी केस झाली होती त्याच्यानंतर आता 7-8 महिन्यापूर्वी कलकत्त्यामध्ये त्या डॉक्टरचे काय हाल केले होते हे अख्ख्या जगाला माहिती आहे आपल्याला. त्यामुळे मला वाटतं की कायदे खूप आहेत, कायदे सांगायला आम्हाला काही नाही. कन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये म्हणजे गर्भजल परीक्षण हे करणं चुकीचं आहे, गुन्हा आहे. तरी पण आपल्या इथे ते करतात आणि मग नंतर आपल्या इथे अलाउड नाही आहे म्हणून फॉरेनला जाऊन लाखो रुपये देऊन ते पाडून येतात बाळाला. म्हणजे इतके ते मानसिकता आपल्या इथे विचित्र झालेली आहे की इक्वल रेन्युमरेशन ॲक्ट हे 1976चा कायदा आहे की जे काही महिला असो पुरुष असो दोघांना रोजगार सारखा दिला पाहिजे. पण आपण बघतो की महिलांना कमी असतो, पुरुषांना जास्त असतो. शेतकरी घ्या किंवा मग कुठल्याही ह्याच्यामध्ये घ्या, पुरुषांना जास्त रोजगार असतो. नंतर काही अमेंडमेंट्स झाल्या की ॲसिड वगैरे जर का हे केलं, आता BNS म्हणतो आपण, जो आता कायदा आता भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये बरेच आता कायद्यांमध्ये अमेंडमेंट्स आलेले आहेत आणि तो आता नवीन आहे. तर सायबर लॉ आता त्याच्यामध्ये IT ॲक्टमध्ये खूप सारे 2000चा तो कायदा आहे. परंतु आता तर जास्तीत जास्त मला महिलांना पण सांगावं असं वाटतं की आपण नुसतं फेसबुक किंवा इन्स्टावरती किंवा आपण आपले DP लावले म्हणजे आपण जग जिंकलं असं नाही. त्याच्यामागे इतके मोठे सायबर क्रिमिनल्स आहेत की तुम्हाला माहिती नाही पडत की तिथे 60 वर्षाचा माणूस हा तुम्हाला 20 वर्षाचं माणसाचं सोंग घेऊन त्याचं नाव बदलून त्याचा फोटो बदलून तुम्हाला तो गुंडाळत असतो, तुम्हाला प्रेमाच्या जाळात ओढत असतो आणि तुमचं एक्सप्लॉयटेशन करत असतो, हे तुम्हाला माहिती कळत नाही. त्यामुळे हे माहिती करून घेणं तेवढंच गरजेचं आहे की जेवढं आपल्याला अवेअर असणंही तेवढं गरजेचं आहे. मला वाटतं की नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी आहे, जे त्याला आपण नालसा म्हणतो, की जिथे गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहे त्यांना अशी मोफत कायदेविषयक सल्ला किंवा मग जी मदत आहे ते देण्याची सोय ही आपल्या जिल्हा न्यायालयात आहेत आणि शिवाय आपल्या राष्ट्रीय पातळीवर सुद्धा राबवली जाते. तर कायदे हे खूप सांगण्यासारखे आहेत, माहिती करून घेण्यासारखे, अवेअरनेस आहे. खूप वेळा मी जागतिक महिला दिनानिमित्त जात असते, मी विचारते की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे का मॅडम, तर अर्ध्या अधिक सभागृहामध्ये 2-3 हात वरती येतात. पण आता खूप वेळा काय झालं आहे की एकदा एक केस झाली होती की 40 वर्ष संसार केला त्या माणसानी, जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं त्यांचं, बरेच वेळा काय होतं की त्या बाईने 40 वर्ष संसार केल्यानंतर त्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईसोबत प्रेमसंबंध जमले आणि तो तिच्याकडे राहायला गेला. हिने द्विपत्नी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी काय त्याचा डिफेन्स घ्यावा, तो आला आणि सांगतो की माझं लग्न झालं तेव्हा माझी बायको ही 18 वर्षाची नव्हतीच मुळात, त्यामुळे माझं लग्न व्हॅलिडच नाही आहे. 40 वर्षानंतर सांगतो. आता आम्हाला कोर्टाला सगळ्यांना महिलांना मदत करायचीच असते, पण आता ते महिलेने माहितीच नाही ना, तिच्याकडे मॅरेज सर्टिफिकेटच नव्हतं. ती 18ची झाल्यानंतरही ती घेऊ शकली असती ते मॅरेज सर्टिफिकेट आणि तिचं लग्न वाचवू शकली असती ती, किंवा ॲटलिस्ट त्या नवरोबाला त्यांनी अद्दल तरी घडवली असती. पण ते आमच्या महिलांना माहितीच नसतं ना हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. 7-12वरती नाव आहे का म्हटलं तर नाही, मला नाही माहिती, ह्यांना विचारा. मग बँकेत अकाउंट आहे का, मला नाही माहिती, ह्यांना विचारा. आणि मग ते लाडकी बहीण वगैरे सगळे पैसे ते येतात, त्याचं अकाउंट ATM कार्ड हे नवऱ्याकडेच असतं.
मग तिला नाही बाई मला माहितीच नाही पैसे कसे काढायचे असतात, कसे काही करायचे असतात. मग ते पण नवऱ्यालाच असतं. मग तुमच्या अज्ञानाचा फायदा तर घेणारच आहे ना कोणीतरी. त्यामुळे जागृत राहणं आणि सतर्क राहणं हे प्रत्येक महिलेचं काम आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत ती स्वतःचे स्थान पक्के करू पाहत आहे. त्यांच्या या साहसाला कायद्याचीही साथ आहे. गरीब गाईप्रमाणे असणारी नारी वेळेला नागिन बनून डसायलाही मागे पुढे पाहत नाही. हुंडाबळी असो की शोषण, त्या ठामपणे उभ्या राहतात. निर्भया स्क्वॅड, विशाखा समिती यासारख्या यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहेत. आजची मुलगी वाघिणी प्रमाणे आहे. पहिली बेटी धनाची पेटी म्हणून स्वीकारण्यात येते. मुलगी म्हणून गर्भात हत्या करणाऱ्या पुरुषांना मुलींच्या कार्यकर्तृत्वाने चांगलीच चपराक दिली आहे. तिच्या यशाची भरारी हिमालयाहून उंच, सागरा एवढी विस्तीर्ण, गगनाला गवसणी घालणारी आहे. गर्भातून येणारी तिची हाक यशोशिखराची नांदी आहे. वात्सल्यतेचा झरा असणारी स्त्री स्वाभिमानाला धक्का लागताच वाघिणीप्रमाणे चवताळून उठणार आहे. कारण तिच्या रगारगात तुळजाभवानीच्या तलवारीची तळपती धार आहे. जाताना एकच सांगेल सखींनो, बाहेर कितीही गोंधळ असला तरी तुझ्या मनाची घडी विस्कटू देऊ नको. जशी इस्त्री केलेली साडी रुबाब वाढवते, तशी तुझी शिस्त व्यक्तिमत्व घडवते. परिस्थितीसमोर वाकू नको, तर ताठकण्याने तिला सामोरे जा. तुझा संयम हीच तुझी खरी शक्ती आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छासह मला म्हणजे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहलला आणि मला म्हणजे आपली रेडिओ मैत्रीण पल्लवी हिला रजा द्या. सखीनो, स्वतःसाठी जगा, खूप खुश राहा आणि स्वतःला वेळ द्या. आणि आजच्या कार्यक्रमातून आम्हाला रजा द्या. नमस्कार. श्रोत्यांनो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. ती लेखन केलं होतं पल्लवी सपकाळे यांनी. निवेदन स्नेहल ठाकरे आणि पल्लवी सपकाळे यांचं होतं. ध्वनिमुद्रण सहाय्य आकाश अटाळकर यांनी दिलं होतं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर